हर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 2.5। ओके, तर प्रॅक्टिस सेट 2.5 साठी कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर त्यासाठी या ठिकाणी लक्ष द्या। ओके, काही फॉर्म्युले आहे आणि काही कंडिशन्स आहेत, हे कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि या ठिकाणी काही फॉर्म्युले दिलेले आहे, हे जे फॉर्म्युले आहे ते तुम्हाला पाठ करायचे आहे। जर एवढ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित माहित असेल तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.5 हा व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता। ओके, तर बघा फर्स्ट कन्सेप्ट जी आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 साठी लागणार आहे ती फर्स्ट कन्सेप्ट आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात त्यांचं जर नेचर आपल्याला ठरवायचं असेल तर काय कंडिशन आहे बघा। कंडिशन नंबर 1 हियर इफ डेल्टा इज इक्वल टू 0, डेल्टा मीन्स डिस्क्रिमिनंट, तुम्हाला माहित असेल डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो बघा, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac हा डेल्टाचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। डेल्टा मीन्स डिस्क्रिमिनंट। ओके, तर फर्स्ट कंडिशन दिलेली आहे डेल्टा इज इक्वल टू 0, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स काय असतं बघा, रिअल अँड इक्वल। तर तुम्हाला ही कंडिशन जी आहे तिन्ही कंडिशन तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहे। जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 येणार त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स राहणार रिअल अँड इक्वल। ओके, सेकंड कंडिशन इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे जेव्हा डेल्टा हा 0 पेक्षा ग्रेटर असेल। आता डेल्टा 0 पेक्षा ग्रेटर केव्हा राहणार, ज्या वेळेस डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह नंबर येणार, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह नंबर म्हणजे कोणती 10, 35 एनी नंबर पॉझिटिव्ह नंबर। जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह नंबर येणार, या ठिकाणी मी लिहितोय पॉझिटिव्ह नंबर येणार, त्यावेळेस डेल्टा हा 0 पेक्षा ग्रेटर राहणार। मग अशा वेळेस नेचर ऑफ रूट्स काय राहणार बघा, रिअल अँड अनइक्वल। ओके, अँड द लास्ट कंडिशन इज इफ डेल्टा इज लेस दॅन 0, म्हणजे जेव्हा डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल, लेस असेल, तर 0 पेक्षा लहान डेल्टा केव्हा राहणार, ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येणार। निगेटिव्ह म्हणजे मायनस मध्ये जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू येणार त्यावेळेस तो 0 पेक्षा लेस राहणार आणि त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स राहणार बघा नॉट रिअल। ओके, तर या तिन्ही ज्या कंडिशन आहे या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे, कारण की यांच्या आधारे तुम्ही नेचर ऑफ रूट्स ठरवू शकता। ओके, आफ्टर दिस पॉइंट वी विल सी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। ओके, तर आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 2.1, 2.2, 2.3, 2.4 हे जेवढे प्रॅक्टिस सेट बघितले याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहे। फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केले आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने केले, फॉर्म्युला मेथडने केले। म्हणजे आतापर्यंत आपण काय करायचो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होतो आणि त्याचे रूट्स आपण फाइंड करायचो। पण आता आपल्याला या पॉइंट मध्ये काही असे एक्झाम्पल्स बघायचे आहे ज्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला रूट्स अगोदरच देतील आणि त्या रूट्सचा वापर करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करायचे आहे। ओके, तर अशा वेळेस तुम्हाला रूट्स कोणते देतील, तर एक रूट्स आपण कन्सिडर केलेले आहे, ते जे रूट्स आहे बघा, आपण याला घेतलेला आहे, हे जे साइन आहे याला आपण म्हणतो अल्फा आणि हे जे सेकंड साइन आहे याला आपण म्हणतो बीटा। ओके, तर हे आपण रूट्स कन्सिडर केलेले आहे, लक्षात ठेवा, एक आहे अल्फा, दुसरा आहे बीटा। ओके, तर अल्फा आणि बीटावर काही फॉर्म्युले आहे, हे जे फॉर्म्युले आहे या ठिकाणी मी लिहिलेले आहे, हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहे। हे फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात असेल तर अल्फा अँड बीटाशी रिलेटेड जे पण एक्झाम्पल असेल तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता। ओके, तर बघा अल्फा अँड बीटावर जे फर्स्ट फॉर्म्युला आहे या ठिकाणी सम ऑफ रूट्स। अगोदर एक कन्सेप्ट समजून घ्या, अल्फा आणि बीटा म्हणजे रूट्स आहे, अल्फा आणि बीटा म्हणजे त्या इक्वेशनचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते रूट्स आहे, आपण बस त्याला कन्सिडर केलेलं आहे। पहिले जे फर्स्ट जे रूट आहे त्याला आपण अल्फा म्हणतो आणि सेकंड जे रूट असते त्याला आपण बीटा म्हणतो। ओके, तर फर्स्ट फॉर्म्युला आहे सम ऑफ रूट्स। सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा आणि बीटाची सम, सम म्हणजे त्यांची ऍडिशन। बघा ब्रॅकेट मध्ये घेतलेला आहे अल्फा प्लस बीटा, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे बाळांनो मायनस बी अपॉन ए, हा तुम्हाला पाठ करायचा आहे। सेकंड प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट म्हणजे त्या रूट्सचं मल्टिप्लिकेशन, तर बघा मल्टिप्लिकेशन या ठिकाणी घेतलेलं आहे अल्फा इंटू बीटा किंवा अल्फा बीटा, तर त्याचा फॉर्म्युला आहे सी अपॉन ए। तर हे सुरुवातीचे जे दोन फॉर्म्युले आहे
हे बेसिक फॉर्म्युले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट म्हणजे सम ऑफ रूट्स, सेकंड वन इज प्रोडक्ट ऑफ रूट्स. ओके. थर्ड नंबरचा जो फॉर्म्युला आहे, जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा थर्ड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर या ठिकाणी आपण त्याला नाव दिलेलं आहे द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला लर्न करायचंय द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तो फॉर्म्युला आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे हा फॉर्म्युला केव्हा वापरणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला टू रूट्स देतील आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म करावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हा थर्ड नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके. नेक्स्ट टू फॉर्म्युलेज 4 and 5 हे सुद्धा दोन फॉर्म्युले आपल्याला क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 2.5 साठी लागणार आहे. ओके. तर बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हा 4 नंबरचा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा तुम्हाला पाठ करायचा आहे. नेक्स्ट 5 नंबर, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके. तर या सर्व गोष्टी अगोदर तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहे, लर्न करायच्या आहे. जे काही फॉर्म्युले आहे ते व्यवस्थित लर्न करायचे आहे. नेचर ऑफ रूट साठी या कंडिशन पाठ करायचे आहे. ओके. या जर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहित असेल तर आपण प्रॅक्टिस सेट 2.5 हा इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 हा स्टार्ट करणार आहे. ओके. तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट. ओके. इन क्वेश्चन नंबर फर्स्ट देर आर 3 ऍक्टिव्हिटीज. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. तर या तिन्ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. ओके. तर बघा, फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 आणि त्याच्या खाली दिलेला आहे b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5. ओके. तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला दोन्ही बॉक्स कम्प्लीट करायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नेचर ऑफ रूट्स लिहायचं आहे. ओके. तर कसं लिहिणार बघा, या ठिकाणी फर्स्ट आपण या ब्रॅकेट साठी घेऊ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच तो काय आहे, डेल्टा आहे. याचा अर्थ काय आहे, डेल्टा आहे. बरोबर आहे, कारण की हा डेल्टाचाच फॉर्म्युला आहे. ओके. आता डेल्टाची व्हॅल्यू ही 5 आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर आहे. 0 पेक्षा जर ग्रेटर असेल तर नेचर ऑफ रूट्स काय असतात, रियल अँड अनइक्वल. ओके. तुम्हाला जे कंडिशन मी लिहून दिलेले आहे त्या कंडिशन तुम्हाला लर्न करायचे आहे, त्याच्यावर आपण हे ठरवतोय. तर फर्स्ट कंडिशन मध्ये या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डेल्टा, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर आहे, ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा ग्रेटर असेल तर नेचर ऑफ रूट्स काय असतात, रियल अँड अनइक्वल. ओके. सेकंड, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5. या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजे 0 पेक्षा लेस आहे. 0 पेक्षा लेस असेल किंवा व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय म्हणायचं, नॉट रियल. नेचर ऑफ रूट्स कसे असतात, नॉट रियल. ओके. तर हे सिंपल आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिलेला आहे सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -7. तर लक्षात ठेवा, सम ऑफ द रूट्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अल्फा प्लस बीटा, याचा अर्थ असतो सम ऑफ रूट्स. ओके. त्याच्या पुढे बॉक्स मध्ये दिलेला आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 5. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा बीटा. बरोबर आहे. आणि नंतर तुम्हाला या बॉक्स मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला सम ऑफ रूट्स दिलेला आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेला आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. तर तुम्हाला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी एक फॉर्म्युला लिहून दिलेला आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. ओके. जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं असेल तर हा जो फॉर्म्युला आहे याचा आपण वापर करतो. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा, त्याची व्हॅल्यू किती आहे, -7. ओके. तर याची व्हॅल्यू -7 आहे आणि या ठिकाणी मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस होणार 7 आणि या ठिकाणी आहे एक्स. ओके. प्लस
त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा बीटा, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे 5. या ठिकाणी 5 इज इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. काय आहे ते एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन कसं आलं मी या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ओके, हा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू काय केलेली आहे पुट केलेली आहे. बरोबर आहे, समजतंय. तर ही कंप्लीट केली आपण ऍक्टिव्हिटी नंबर 2. आता आपण बघूया ऍक्टिव्हिटी 3 नंबरची जी ऍक्टिव्हिटी आहे. काय दिलेलं आहे बघा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू लिहा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू लिहा. या दोघांची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला म्हणजे हे दोन्ही बॉक्स तुम्हाला फिलअप करायचे आहे. ओके, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे इक्वेशन आहे रफ या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू. याच्यामध्ये या इक्वेशन द्वारे तुम्हाला अगोदर एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड करू आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे -4 आणि सी ची व्हॅल्यू आहे -3. ओके, तर अगोदर आपण एबीसी च्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. आता आपल्याला माहित आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे जे सम ऑफ रूट्स आहे याचा फॉर्म्युला असतो बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू असतं -b/a. ओके, हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. तर या ठिकाणी मायनस आहे, बरोबर आहे, आणि बी ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे -4 आहे. ओके, डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे 2. तर बघा काय होणार, या ठिकाणी मायनस मायनस होणार प्लस, मायनस मायनस काय होणार प्लस, आणि 2 2 चा काय होणार 4, म्हणजे याचा आन्सर 2 येणार. म्हणजे फर्स्ट जे आहे या ठिकाणी आपण 2 लिहिणार. ओके, आता सेकंड आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा बीटा. तर अल्फा बीटाचा फॉर्म्युला आहे c/a. तर सी ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 2. तर याच्या ठिकाणी आपण लिहिणार -3/2. तर अतिशय सिंपल आहे. जर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युले लर्न असतील तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी व्यवस्थित कम्प्लीट करू शकता. ओके, तर हा आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी क्वेश्चन दिलेला आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे जे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल, डेल्टा इज इक्वल टू काय आहे b² - 4ac. ओके, तर बघा तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे आणि डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे सिंपल क्वेश्चन आहे, कारण की फॉर्म्युला मेथड जो प्रॅक्टिस सेट 2.4 आपण शिकलो त्या मेथड मध्ये सुद्धा आपण b² - 4ac ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आपण शिकलेलो आहोत. ओके, तर या क्वेश्चन मध्ये जे फर्स्ट 2 क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 आणि 2, हे दोन्ही क्वेश्चन मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देतो. हे 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्क मध्ये करा आणि याच्यातलाच जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह करतोय. या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे डेल्टाची. तर बघा अगोदर आपण काय करणार, एबीसी च्या व्हॅल्यू घेणार. ओके, सो हियर ए इज इक्वल टू आहे बघा √2 √2 आहे ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आहे 4 आणि सी ची व्हॅल्यू आहे 2√2. ओके, तर अगोदर तुम्हाला नेहमी जेव्हा तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार त्यावेळेस एबीसी च्या व्हॅल्यू या व्यवस्थित काढून घ्यायच्या. ओके, सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू, आता आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करतोय तर फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करणार, व्हॅल्यू ज्या आहे त्या पुट करणार. बी ची व्हॅल्यू आहे 4, 4 चा काय घेणार आपण स्क्वेअर मायनस अगेन 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे बघा √2 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 2√2. ओके, तर आता याचं आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4 चा स्क्वेअर आहे 16 मायनस या ठिकाणी जे नंबर्स आहे हे सर्व नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर अगोदर बघा जे बाहेरचे नंबर आहे 4 and 2 हे जे बाहेरचे नंबर आहे यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू. 4 2 जा 8. ओके, आता जे नंबर रूट मध्ये आहे, स्क्वेअर रूट मध्ये आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करू इंटू 2 2 जा 4, पण ते रूट मध्ये 4 येणार. समजतंय, अगोदर जे बाहेरचे नंबर आहेत त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे रूट मधले नंबर आहेत त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, सो 16 - 8 इंटू बघा
4 चा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो, तो आहे 2. ओके, सो 16 मायनस 8 2 जा 16. सो 16 मायनस 16 म्हणजे किती येणार? 0 येणार. बरोबर आहे. तर अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 3 आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड हे सॉल्व्ह करायचं आहे. फायनली आपण याच्यासाठी रिमार्क लिहिणार, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 0. ओके, या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड हा कम्प्लीट केलेला आहे. ओके, या दोन्ही क्वेश्चन साठी तुम्ही स्क्रीनशॉट. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. ओके, तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिलेले आहे आणि या तिन्ही क्वेश्चनचे तुम्हाला नेचर ऑफ रूट्स म्हणजे तो ठरवायचा आहे. ओके, तर बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, तर अगोदर तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करणार आणि त्याच्यावरून तुम्ही नेचर ऑफ रूट्स हे डिसाइड करणार. ओके, सो हिअर a इज इक्वल टू आहे 1, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 1, कॉमा b ची व्हॅल्यू किती आहे -4, कॉमा c ची व्हॅल्यू आहे 4. ओके, सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, तर हा डेल्टाचा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू बी मीन्स किती आहे -4, म्हणजे आपण -4 चा काय घेणार स्क्वेअर, -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे 4. ओके, सो -4 चा स्क्वेअर येणार 16, ओनली 16, मायनस 4 1 जा 4, 4 4 जा 16, अगेन 16. ओके, 16 मायनस 16 किती आलेला आहे 0. ओके, सो डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे 0. सो हिअर वी विल राईट हिअर डेल्टा इज इक्वल टू 0, म्हणजे या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू आलेली आहे 0. डेल्टा ज्यावेळेस 0 येत असेल त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स काय असतात, रियल अँड इक्वल. सो देअरफॉर आपण रिमार्क कसं लिहिणार, द रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स कसे आहे, रियल अँड इक्वल. का बरं, कारण की डेल्टाची व्हॅल्यू ही 0 आहे. ओके, नाउ वी विल सी क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर सेकंड बघा. अगेन हिअर a इज इक्वल टू किती आहे 2, कॉमा b इज इक्वल टू आहे -7, कॉमा c इज इक्वल टू आहे 2. ओके, सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. ओके, सो b मीन्स -7, सो -7 स्क्वेअर मायनस 4 इंटू a मीन्स 2 इंटू c मीन्स 2. ओके, आता आपण काय करणार, जो -7 आहे त्याचा स्क्वेअर आपण फाइंड करणार. सो 7 चा स्क्वेअर किती येतो, 7 7 जा 49 आणि मायनस निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो, मायनस 4. तिघांचं मल्टिप्लिकेशन करूया, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 4 2 जा 8, 8 2 जा 16. ओके, आता आपण काय करणार, सबट्रॅक्शन. 9 मायनस 6 3, 4 मायनस 1 3, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे 33. 33 पण हा जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, 33 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. इट मीन्स डेल्टा हा जो आहे तो 0 पेक्षा कसा आहे, ग्रेटर. सो हिअर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे. 33 ही जी व्हॅल्यू आहे 0 पेक्षा कशी आहे, ग्रेटर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह नंबर येईल, प्लस मधली संख्या येईल, त्यावेळेस डेल्टा 0 पेक्षा कसा असतो, ग्रेटर. सो देअरफॉर नेचर ऑफ रूट्स काय राहणार बघा, देअरफॉर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके, तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर सेकंड आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन. हिअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू किती आहे 1, कॉमा b इज इक्वल टू 2, कॉमा c इज इक्वल टू 9. ओके, सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. b मीन्स 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू a मीन्स 1 इंटू c 9. ओके, सो 2 स्क्वेअर इज 4, 2 2 जा 4, 2 चा स्क्वेअर किती येतो 4. आता पुढे मल्टिप्लिकेशन करूया, 4 1 जा 4,
अँड 4 9 जा 36. आता सबट्रॅक्शन करू या दोघांचं. 36 मायनस 4 किती येणार? 32. बट साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस, सो हिअर मायनस. ओके, आता डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे, बरोबर आहे. मग निगेटिव्ह ज्या वेळेस व्हॅल्यू येणार त्यावेळेस डेल्टा हा 0 पेक्षा कसा राहणार? लेस. सो हिअर डेल्टा इज लेस दॅन 0. देअरफॉर द रूट्स आर नॉट रियल. ओके, तर अशा प्रकारे नेचर ऑफ रूट्स तुम्ही ठरवू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 4 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 0 अँड 4. 0 अँड 4 हे जे आहे बाळांनो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले आहे. या रूट्सचा वापर करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. यासाठी आपण अल्फा अँड बीटा याचा वापर करून याला सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो सी कसं सॉल्व्ह करणार? लेट, बघा लेट जे फर्स्ट आहे फर्स्ट रूट त्याला आपण कन्सिडर करणार. लेट अल्फा इज इक्वल टू आपण घेणार 0 अँड कॉमा सेकंड रूटला आपण कन्सिडर करणार बीटा. बीटा इज इक्वल टू 4. ओके, जे फर्स्ट रूट आहे त्याला अल्फा कन्सिडर केलेला आहे आणि सेकंड रूटला आपण बीटा घेतलेला आहे. ओके, तर अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही रूट्सची काय घ्यायची आहे? ऍडिशन. सो हिअर अल्फा प्लस बीटा दोन्ही रूटची काय करायची? ऍडिशन. म्हणजे काय राहणार? 0 प्लस 4 इज इक्वल टू किती येणार? 4. बरोबर आहे. आणि सेकंड याला दोन्ही रूटचे काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन. अल्फा बीटा मीन्स 0 इंटू 4. ओके, सो 0 इंटू 4 काय होणार? 0. ओके, तर अगोदर काय करायचं? या दोघांचं जे आहे ऍडिशन घ्यायची आहे. अल्फा प्लस बीटा दोघांची ऍडिशन तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर दोघांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. ओके, सो नाव देअरफॉर द, आता आपण काय लिहिणार? फॉर्म्युला. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, तर याचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. ओके, तर हा फॉर्म्युला यूज करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहे. सो देअरफॉर बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4. ओके, मग या ठिकाणी आपण किती लिहिणार? 4 सोबत आहे एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे 0. ओके, आणि इज इक्वल टू 0. ओके, तर अशा पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, नाव सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा नंबर 2 3 अँड मायनस 10. तर सेकंड एक्झाम्पल आहे 3 अँड मायनस 10. अगेन हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे जे रूट्स दिलेले आहे याच्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. सो लेट अल्फा इज इक्वल टू 3 कॉमा बीटा इज इक्वल टू -7. ओके, तर सुरुवातीला काय करणार? दोन्ही रूट्स काय घ्यायचे आपल्याला? ऍडिशन. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा इज 3 प्लस बीटा किती आहे? -10 आहे. म्हणजे आपण प्लस मायनस काय होणार? -10 घेणार. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन करू. 3 मायनस 10 मायनस 3 7. बट साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस. बरोबर आहे. नाव वी विल टेक देअर प्रोडक्ट. आता आपण या दोघांचं काय घेणार? मल्टिप्लिकेशन घेणार. अल्फा बीटा, अल्फा इज 3, अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे? -10. म्हणजे आपण त्याला ब्रॅकेट करू. मल्टिप्लिकेशन करा. 3 10 जा 30. पण याला काय येणार? मायनस येणार. बरोबर आहे. आता आपण याचा फॉर्म्युला लिहूया. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, तर फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. ओके, तर बघा आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस, या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7. म्हणजे मायनस अँड मायनस काय होणार? +7 विथ एक्स. ओके, त्याच्यानंतर अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -30. प्लस मायनस होणार मायनस. अल्फा बीटा इज 30 इज इक्वल टू 0.
तर हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपण घेणार याच्यातलाच क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे, रूट्स दिलेले आहे 1/2 अँड -1/2. ओके, तर ह्या रूट्स साठी सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करायचे आहे. तर बघा, लेट अल्फा इज इक्वल टू आपण घेणार 1/2 कॉमा बीटा इज इक्वल टू आपण घेणार -1/2. ओके, सो देअरफॉर सुरुवातीला दोन्ही रूट्सचे आपण काय करणार, ऍडिशन. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2. ओके, अल्फा इज 1/2. या ठिकाणी आहे प्लस आणि या ठिकाणी आहे मायनस, म्हणजे प्लस मायनस काय होणार, मायनस. बीटाची व्हॅल्यू आहे 1/2 -1/2. बरोबर आहे. आता दोघांचं जर सबट्रॅक्शन आपल्याला करायचं असेल तर अतिशय सिंपल आहे. 1/2 -1/2 डायरेक्टली वी कॅन राईट 0. ओके, आता आपण पुढे घेणार दोन्ही रूट्सचं मल्टिप्लिकेशन. अल्फा बीटा, सो 1/2 इंटू किती आहे, बीटाची व्हॅल्यू -1/2. त्याला आपण ब्रॅकेट करूया. चला याचं मल्टिप्लिकेशन करूया. अतिशय सिंपल आहे. बघा या ठिकाणी करतो 1 1 जा मल्टिप्लिकेशन. जेव्हा आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आपण हे जे वरचे नंबर आहे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करतो आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे कसं, 1 1 जा 1. ओके, अँड 2 2 जा 4. पण या ठिकाणी मायनस आहे म्हणजे याला आपण काय येणार, मायनस. ओके, सो देअरफॉर द रिक्वायर्ड quadratic इक्वेशन इज, फॉर्म्युला काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. ओके, तर हा आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे बघा 0. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, 0 विथ एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -1/4. म्हणजे प्लस मायनस काय होणार, मायनस. ओके, आणि किती आहे 1/4. बरोबर आहे, इज इक्वल टू 0. राईट आहे. तर या ठिकाणी जी 0 ची टर्म आहे ती जरी तुम्ही नाही लिहिली तरी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. ओके, सो देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 0 ची टर्म आपण कॅन्सल करतोय कारण की त्या ठिकाणी 0 आहे. रिमेनिंग -1/4 इज इक्वल टू 0. तर हे आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, लास्ट एक्झाम्पल याच्यातलं घेऊ आपण. टोटल 4 क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ओके, तर बघा हे एक्झाम्पल पण कसं सॉल्व्ह करायचं ते आपण व्यवस्थित बघणार आहे. ओके, 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. लास्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 4 चं. रूट्स दिलेले आहे 2 - √5 कॉमा 2 प्लस √5. ओके, तर हे दोन्ही रूट्स दिलेले आहे आणि या दोन्ही रूट्स वरून तुम्हाला पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करायचं आहे. सो सी वन्स अगेन, लेट अल्फा इज इक्वल टू किती घेणार आपण, 2 - √5 कॉमा बीटाची व्हॅल्यू किती घेणार आपण, सेकंड रूट मीन्स बीटा. बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. ओके, तर अगोदर तुम्हाला दोन्ही रूट्सचं काय करायचं आहे, ऍडिशन. अल्फा प्लस बीटा, फर्स्ट रूट इज अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे बघा, 2 - √5. राईट आहे. प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस √5. ओके, तर या दोघांचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. अतिशय सिंपल आहे. जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं सो -√5 अँड प्लस √5 दोन्ही काय होणार आहे, या ठिकाणी कट होणार आहे. सो 2 + 2 किती होणार, 4. ओके, सेकंड अल्फा बीटा. आता दोन्ही रूटचं आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट रूट आहे बघा 2 - √5, याला आपण ब्रॅकेट घेणार. सेकंड जे रूट आहे त्याला सुद्धा आपण ब्रॅकेट करणार. ओके, 2 प्लस √5. तर आता या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर दोन्ही रूट्स कडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी हे आहे a - b इन वन ब्रॅकेट आणि हे आहे a + b. ओके, तर याला जर कन्वर्ट करायचं असेल तर याचा फॉर्म्युला कसा असतो, a² - b². ओके, तर नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला ही जी टर्म आहे या फॉर्म्युलानुसार कन्वर्ट करायची आहे. म्हणजे काय करणार तुम्ही, इज इक्वल टू
अगोदर ए चा स्क्वेअर घेणार, ए म्हणजे किती आहे या ठिकाणी 2 चा स्क्वेअर घेणार आणि मायनस बी म्हणजे किती आहे √5 चा स्क्वेअर घेणार. ओके, तर अशा पद्धतीने या फॉर्म्युलेनुसार आपण याला सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर बघा 2 चा स्क्वेअर किती आहे 4 मायनस √5 अँड स्क्वेअर, या ठिकाणी रूट अँड स्क्वेअर दोन्ही काय होणार कट, रिमेनिंग ओनली 5. ओके, सो 5 मायनस 4 म्हणजे 1 अँड साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस. ओके, तर ही आलेली आहे अल्फा बीटाची व्हॅल्यू. बरोबर आहे. नेहमी तुम्हाला या टर्म साठी हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके, सो देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. राईट आहे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4x अँड अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -1. सो मायनस अँड प्लस काय होणार मायनस, अल्फा बीटा इज 1 इज इक्वल टू 0. तर हे आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आता आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर 5. तर बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे, फाइंड के इफ द सम ऑफ द रूट्स. बघा सम ऑफ द रूट्स म्हणजे लक्षात ठेवायचे तुम्हाला, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. हे जे आहे पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे इज डबल देअर प्रोडक्ट. ओके, तर क्वेश्चन अगोदर व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन मध्ये काय सांगताय बघा, फाइंड के इफ द सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स मीन्स अल्फा प्लस बीटा. इफ द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0 इज डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे अल्फा बीटा. तर काय सांगितलेलं आहे, जे सम ऑफ रूट्स आहे, जे सम ऑफ रूट्स आहे ते प्रोडक्ट्स पेक्षा कसे आहे, डबल आहे. जर अशी कंडिशन दिलेली असेल तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून तुम्ही के ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी जे के आहे त्याची व्हॅल्यू काय करा, फाइंड करा. ओके, तर बघा याचा आन्सर आपण कसं लिहिणार, हियर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. अगोदर तुम्ही याच्यावरून एबीसी ची व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. सो हियर ए ची व्हॅल्यू बघा किती आहे 1, कॉमा बी ची व्हॅल्यू म्हणजे एक्स सोबत जो पूर्ण नंबर आहे, एक्स सोबत जो पूर्ण नंबर आहे -4k म्हणजे बी आहे. ओके, आणि सी ची व्हॅल्यू म्हणजे पूर्ण कॉन्स्टंट टर्म, तर ती आहे k प्लस 3. सो सी इज इक्वल टू k प्लस 3. ओके, सो अशा पद्धतीने आपण एबीसी च्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहे. आता या ठिकाणी कंडिशन काय दिलेलं आहे, हियर कंडिशन काय आहे बघा, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स मीन्स काय, अल्फा प्लस बीटा. राईट आहे. सम ऑफ द रूट्स मीन्स अल्फा प्लस बीटा ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे जे सम ऑफ द रूट्स आहे ते सम ऑफ द रूट्स हे त्याच्या प्रोडक्टचे कसे आहे, डबल आहे. म्हणजे सम ऑफ रूट्स इज डबल. डबल मीन्स ट्वाइस, इज डबल ऑफ देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, अल्फा बीटा. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन तुम्हाला गिवन आहे. ओके, तर या कंडिशनचा यूज करून आणि एबीसी च्या व्हॅल्यूचा यूज करून तुम्हाला के ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. तर याच कंडिशन मध्ये आपण काय करू, फॉर्म्युले पुट करू. तर आपल्याला माहित आहे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे बाळांनो, तुम्हाला लिहून दिलेला आहे बी मायनस बी अपॉन ए. बरोबर आहे, मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2. अल्फा बीटाचा फॉर्म्युला आहे अल्फा बीटाचा सी अपॉन ए. बरोबर आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे सम ऑफ द रूट्सचा आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्सचा आहे. ओके, तर या ठिकाणी काय होणार बघा, मायनस बी इज इक्वल टू 2c, कारण की ए काय होणार, दोन्ही साइडचं जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते कॅन्सल होणार. बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर मायनस बी ची व्हॅल्यू आहे बघा -4k,
बी ची व्हॅल्यू आहे -4k इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट सी ची व्हॅल्यू आहे, सी मीन्स किती बघा k+3 म्हणजे आपण त्याला ब्रॅकेट मध्ये लिहितोय, राईट आहे. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मायनस मायनस या ठिकाणी होणार प्लस, सो ओनली 4k. ओके, याला मल्टिप्लाय करू 2 इंटू k 2k प्लस 2 3 जा 6. ओके, आता काय होणार 4k हे प्लस 2k इकडे येऊन काय होणार -2k इज इक्वल टू 6, राईट आहे. सो 4k मायनस 2k इज इक्वल टू 2k and is equal to 6. Okay, therefore k is equal to 6 divided by किती येणार 2. Therefore k is equal to 2 3 जा 6. तर ही आहे k ची व्हॅल्यू. ओके, तर सिंपल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी कंडिशन गिवन आहे. कंडिशन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू काय करायची आहे, फॉर्म्युले काय करायचे आहे, पुट करायचे आहे, आणि जे फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे, आणि व्यवस्थित आपण काय करू शकतो, याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, नाउ वी विल सी क्वेश्चन नंबर 6. ओके, आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 6, जो की आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या दोघांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, तर लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या दोघांचे फॉर्म्युले सुद्धा लिहून दिलेले आहे. ओके, सो हिअर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ओके, तर जेव्हा तुम्ही अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू काढणार, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अगोदर तुम्हाला अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा या दोघांची व्हॅल्यू काढणं खूप गरजेचं आहे. कारण की दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये या दोन्ही टर्म आहेत, बरोबर आहे, आणि हे दोन्हीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला a, b, c च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. ओके, तर अगोदर जेव्हा तुम्ही फाइंड करणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अगोदर एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करणार, त्याच्यावरून या दोघांची व्हॅल्यू फाइंड करणार, आणि नंतर याचे काय वापरणार, आपण फॉर्म्युले वापरणार. ओके, तर बघा, सो हिअर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2, c इज इक्वल टू -7. ओके, सो फर्स्ट आपण कशाची व्हॅल्यू काढणार, देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे, -b अपॉन a, बरोबर आहे. सो इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू आहे -2, त्याला आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ, अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे किती येणार फायनली आन्सर मायनस मायनस काय झालेलं आहे प्लस, सो डायरेक्टली वी कॅन राईट 2. ओके, नेक्स्ट अल्फा बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, c अपॉन a, सो इज इक्वल टू c इज -7 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे फायनली किती लिहू शकतो आपण -7. ओके, तर सुरुवातीला आपण अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा हे दोघांच्या व्हॅल्यू फाइंड केलेले आहे. आता आपण त्यांचे फॉर्म्युले लिहू. ओके, सो नंबर फर्स्ट काय फाइंड करायचं आहे आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, बरोबर आहे. तर याचा फॉर्म्युला बाळांनो तुम्हाला पाठ पाहिजे, याचा फॉर्म्युला तुम्हाला लर्न पाहिजे. जर फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात असेल तर तुम्ही फाइंड करू शकता. याचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, बरोबर आहे. हा याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे मी स्टार्टिंगलाच. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे 2, मीन्स 2 चा काय घेणार आपण स्क्वेअर मायनस 2. अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे बघा -7, तर आपण त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिणार. ओके, तर बघा 2 चा स्क्वेअर येतो 4, मायनस मायनस होणार प्लस, 2 7 जा 14, सो एडिशन 4 प्लस 14 किती येणार 18. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, समजतंय. आता आपण फाइंड करणार कशाची व्हॅल्यू, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, हा क्वेश्चन याचा आन्सर मी क्लीन करतोय. आता बघा, जो नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचा आहे काय आहे ते, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, सो हिअर सेकंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला स्टार्टिंगला दिलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा याचा, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. तर हा याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला युज करून आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सी, अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आहे, अल्फा प्लस बीटा इज 2. 2 चा काय घेणार आपण क्यूब मायनस
3 अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे -7, त्याला आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ. आणि पुन्हा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2, याला सुद्धा आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ. ओके, तर बघा 2 चा क्यूब फाइंड करायचा आहे. 2 चा क्यूब मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ 2 3 टाइम्स. जे 2 आहे त्याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला 3 वेळेस करायचं आहे. 2 2 जा 4, 4 2 जा 8, तर 2 चा क्यूब आहे 8. ओके, या ठिकाणी मायनस मायनस प्लस 3 7 जा 21, 21 2 जा 42, तर याची ऍडिशन येणार 50. ओके, देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. ओके, तर हा सुद्धा अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि सुरुवातीला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू तुम्ही नेहमी काढायची आहे. ओके, तर या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आता आपण घेणार आहे, क्वेश्चन नंबर 7. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के if the roots of the following quadratic equations are real and equal. याचा अर्थ काय आहे की जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे त्यांचे रूट्स रियल अँड इक्वल दिलेले आहे. रियल अँड इक्वल जर रूट्स दिलेले असेल तर तुम्ही डेल्टाची व्हॅल्यू काय घेऊ शकता, 0 घेऊ शकता. ओके, तर या कंडिशनचा वापर करून तुम्हाला के ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. ओके, सो हिअर जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. ओके, तर अगोदर आपण एबीसी च्या व्हॅल्यू लिहिणार. हिअर a इज इक्वल टू 3, कॉमा b इज इक्वल टू काय आहे बघा k, अँड कॉमा c इज इक्वल टू किती आहे 12. बरोबर आहे. सो हिअर द रूट्स आर रियल अँड इक्वल. ही जी कंडिशन आहे बाळांनो, ही कंडिशन आपल्याला गिवन आहे. बरोबर आहे. जे रूट्स आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते कसे आहे, रियल अँड इक्वल. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, द रूट्स आर रियल अँड इक्वल, दिस कंडिशन इज गिवन. जर रूट्स हे रियल अँड इक्वल असेल देअरफॉर आपण काय घेऊ शकतो, डेल्टा इज इक्वल टू 0. कारण की ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असते त्याच वेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रियल अँड इक्वल असतात. ओके, तर आता आपण डेल्टाचा फॉर्म्युला युज करणार. देअरफॉर डेल्टाचा फॉर्म्युला आहे b² मायनस 4ac आणि इज इक्वल टू काय घेणार आपण याला 0. ओके, आता व्हॅल्यू पुट करू. बघा b ची व्हॅल्यू काय आहे, b मीन्स काय आहे k, म्हणजे b च्या ठिकाणी काय येणार k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a मीन्स काय आहे 3 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे 12 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सो के स्क्वेअर मायनस तिघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 4 3 जा 12, समजतंय. 4 3 जा 12 अँड 12 12 जा 12 12 जा मीन्स 12 चा स्क्वेअर, तो किती असतो 144 इज इक्वल टू 0. ओके, तर आता आपण याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. डायरेक्टली आपण याच्यासाठी फॉर्म्युला पण युज करू शकतो. फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे, ही कन्सेप्ट मीन्स a स्क्वेअर आणि 144 म्हणजे 12 चा स्क्वेअर म्हणजे आहे b स्क्वेअर. ओके, तर याचं एक्सपान्शन आपण अशा पद्धतीने करू शकतो. इन वन ब्रॅकेट a प्लस b आणि इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. ओके, एकतर आपण या पद्धतीने एक्सपान्शन करू शकतो किंवा डायरेक्टली आपण काय करणार, डायरेक्टली आपण काय करू शकतो, हिअर के स्क्वेअर देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 144, तिकडे आपण ट्रान्सफर करू म्हणजे काय होणार ते प्लस 144. ओके, आता आपण काय करणार, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेणार. दोन्ही साईडचा आपण काय घेणार, स्क्वेअर रूट. ओके, दोघांचा स्क्वेअर रूट मीन्स के इज इक्वल टू अंडर रूट 144. सो देअरफॉर के इज इक्वल टू 144 144 कोणाचा स्क्वेअर आहे तर तो 12 चा आहे. सो स्क्वेअर रूट फाइंड केल्यानंतर आपण याला युज करणार प्लस और मायनस. ओके, सो वन टाइम वी विल टेक के इज इक्वल टू प्लस 12 और वन टाइम वी विल टेक के इज इक्वल टू मायनस 12. Okay, so therefore finally value of k is 12 or minus 12. म्हणजे जी k ची व्हॅल्यू आहे ती 12 आहे किंवा मायनस 12 आहे. ओके, तर सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त या ठिकाणी काय दिलेलं आहे, कंडिशन दिलेली आहे. जे रूट्स आहे ते रियल अँड इक्वल आहे. तर रियल आणि इक्वल असेल तर डेल्टा इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. आणि हा फॉर्म्युला युज करून तुम्हाला के ची व्हॅल्यू काय करायची आहे,
फाइंड करायची आहे. ओके, आता आपण याच्यामधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो घेऊया. प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्ही जे आन्सर मी लिहून देतो त्याचा स्क्रीनशॉट काढत चला. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे आपला नंबर 2. kx इन ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. बघा बाळांनो, तर हा आहे याच्यामधला लास्ट क्वेश्चन. ओके, तर हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. तर अगोदर आपण काय करू, याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घेऊ, याला मल्टिप्लाय करू. सो देअरफॉर बघा kx ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय आपण. k x इंटू एक्स काय होणार एक्स स्क्वेअर. ओके, k x इंटू एक्स काय झालेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि kx चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार 2kx. ओके, आणि प्लस किती आहे 6 इज इक्वल टू 0. राईट आहे. आता पुन्हा एकदा आपण कशाची व्हॅल्यू घेणार एबीसी. सो हिअर ए इज इक्वल टू k. बघा ए ची व्हॅल्यू काय आहे k, कॉमा बी ची व्हॅल्यू आहे मायनस 2k. राईट आहे. आणि सी ची व्हॅल्यू आहे 6. ओके, सो अगेन काय दिलेलं आहे आपलं कंडिशन, जे रूट्स आहेत ते कसे आहे रियल अँड इक्वल. सो हिअर the roots are real and equal. बरोबर आहे. दिस कंडिशन इज गिवन. ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. तर रूट्स हे रियल आणि इक्वल जर असतील तर आपण काय घेऊ शकतो, देअरफॉर डेल्टाची व्हॅल्यू काय असते 0. आता डेल्टाचा फॉर्म्युला युज करा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. राईट आहे. आता व्हॅल्यू पुट करू. बी मीन्स बघा किती आहे मायनस 2k, त्याला आपण ब्रॅकेट करणार आहे मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4. ए मीन्स काय आहे बघा k इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 6 इज इक्वल टू 0. ओके, आता याचा स्क्वेअर करा. मायनस 2 चा स्क्वेअर ओनली किती येणार 4 विथ k स्क्वेअर. राईट आहे. नंतर मल्टिप्लाय करू 4k आणि या ठिकाणी आहे 6 म्हणजे 4 6 जा 24k इज इक्वल टू 0. राईट आहे. आता या टर्म मध्ये तुम्हाला काय करणे बाळांनो, या ठिकाणी 4k स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी 24k आहे इज इक्वल टू 0. तर या पूर्ण या दोन्ही टर्म मध्ये आपण काय करणार 4k कॉमन काढणार. ओके, कॉमन कसं फाइंड करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये कॉमन काढणार आहे 4k. 4k आपण याच्यामध्ये कॉमन काढलेला आहे. तर 4k ने आपण आता याला डिवाइड करणार. तर या ठिकाणी जर 4 ने डिवाइड केलं तर ब्रॅकेटमध्ये 4 4 काय होणार कट, आणि k ने सुद्धा डिवाइड केलं तर एक k कट होणार पण एक k त्या ठिकाणी राहणार. ओके, मायनसला मायनस. ओके, 24 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 6 जा. राईट आहे. आणि k काय होणार कट इज ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. म्हणजे आपण या टर्म मध्ये 4k काय काढलेला आहे कॉमन काढलेला आहे. आता आपण कसं घेणार, देअरफॉर 4k इज इक्वल टू 0 और k minus 6 is equal to 0. Therefore, k is equal to 0 divided by 4 और k is equal to minus 6 ला आपण ट्रान्सफर केलं तर काय होणार प्लस 6. Therefore, k is equal to 0 कारण यांचं डिवाइड काय होणार 0 और k is equal to किती आहे 6. ओके, तर या ठिकाणी जे k आहे त्याच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी येत आहे. एक k ची व्हॅल्यू येते 0 और एक येते k ची व्हॅल्यू काय आहे 6. तर दोघांपैकी राईट व्हॅल्यू कोणती आहे हे आपल्याला जर डिसाईड करायचं असेल तर बघा k ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली, k ची व्हॅल्यू जर आपण k च्या ठिकाणी 0 घेतली तर हे पूर्ण इक्वेशन काय होणार 0 होणार. म्हणजे इन शॉर्ट जर या ठिकाणी 0 आलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का नाही. याचा अर्थ k ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू चुकीची आहे. इट मीन्स ती व्हॅल्यू आपल्याला काय आहे अनएक्सेप्टेबल आहे. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार but k is equal to 0 unacceptable ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मान्य नाही कारण की k ची व्हॅल्यू जर 0 आली तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. ओके, सो बट k is equal to 0 is unacceptable. therefore k ची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे दुसरी 6. ओके, therefore व्हॅल्यू ऑफ k is 6. ओके, तर अशा प्रकारे बाळांनो आपण प्रॅक्टिस सेट 2.5 हा पूर्णतः सॉल्व्ह केलेला आहे. पूर्ण जो व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित पूर्ण बघा. ओके, आणि पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या आणि प्रत्येक क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, थँक्यू.